नमस्कार, निर्जास क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी निर्जा तुमचे स्वागत करते। गणपती बाप्पांच्या आगमनाची वेळ जवळ येत आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपल्या हाताने बनवलेले दागिने अर्पण करणे किती आनंददायी असेल। आज आपण गणपती बाप्पांसाठी एक सुंदर अशी बिगबाई बनवायला शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण बिगबाली बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया। रुद्राक्ष 3 नंबरचा गोल्डन कॅप 6, 2 mm आणि 0 mm चा एक गोल्डन मनी, 2 6 mm चे खरबुजा मनी, 1 बॉल पिन। इथे मी अर्धा फूट एवढा 30 गेजच्या वायरचा तुकडा घेतलेला आहे स्प्रिंग बनवण्यासाठी। 22 गेज ची वायर, 18 गेज वायर, त्यानंतर टूल्स, पक्कड, कटर आणि राउंड नोज प्लायर। सर्वात प्रथम आपण बिगबालीचा शेप बनवून घेऊया। त्यासाठी 22 गेज ची वायर घेऊन सुरुवातीला 4 बोटा एवढा अंतर सोडून देऊया आणि राउंड नोज प्लायर घेऊन आपल्याला त्या ठिकाणी एक लूप बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी वायरची मोठी बाजू आहे ती आपल्याला त्या लूपच्या बाजूने एकदा गुंडाळून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता 22 गेज ची वायर आपल्याला स्ट्रेट करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला तिथे 2 बोटांचं अंतर सोडून वरच्या साइडने आपल्याला एक यू शेप द्यायचा आहे अशा प्रकारे। आता आपल्याला जी एक्सेस वायर आहे ती कट करून घ्यायची आहे। 1 इंच एवढी एक्स्ट्रा वायर सोडून आपण एक्सेस वायर कट करून घेतलेली आहे आणि आपण पुन्हा थोडासा शेप ॲडजस्ट करून घेत आहोत। आपला शेप रेडी झालेला आहे। आता तो आपण बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण बिगबाईसाठी स्प्रिंग बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 18 गेज ची वायर घेतलेली आहे आणि त्या वायरच्या भोवती 30 गेज ची जी वायर आहे ती गुंडाळून घेत आहे। अशा प्रकारे आपली स्प्रिंग रेडी झालेली आहे। आपण ती 18 गेजच्या वायरमधून बाहेर काढून घेऊया आणि जी एक्स्ट्रा टोकं आहेत ती दोन्ही बाजूने कट करून घेऊया। स्प्रिंग रेडी आहे। आता आपल्याला त्या बेसमध्ये ती घालून घ्यायची आहे आणि हा स्टॉपर आहे तो स्टॉपर आपल्याला त्या बेसमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पक्कडच्या साहाय्याने आपल्याला तो तिथे प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे ती स्प्रिंग जागची हलणार नाही। आता आपण बिगबालीसाठी लागणार आहे हे लटकन बनवून घेऊया। त्यासाठी बॉल पिन घेऊन ती मधोमध कट करून घेऊया आणि त्यामध्ये पहिला 0 mm चा गोल्डन मनी, त्यानंतर 3 नंबरची कॅप, त्यानंतर एक रुद्राक्ष, त्यानंतर पुन्हा एक कॅप आणि 2 mm चा गोल्डन मनी होऊन घेऊया। त्यानंतर राउंड नोज प्लायर घेऊन आपल्याला राउंड नोज प्लायर आणि त्या लटकनच्या मधून आपल्याला ती वायर गुंडाळून घ्यायची आहे 2 ते 3 वेळा आणि जी एक्सेस वायर आहे ती कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपलं हे लटकन तयार आहे। आता बिगबालीच्या शेपमध्ये पहिल्यांदा आपल्याला 3 mm ची एक कॅप होऊन घ्यायची आहे, त्यानंतर एक रुद्राक्ष, त्यानंतर पुन्हा एकदा 3 mm ची एक कॅप, त्यानंतर 6 नंबरचा खरबुजा मनी, त्यानंतर लटकन, त्यानंतर पुन्हा एकदा खरबुजा मनी, त्यानंतर पुन्हा एकदा एक कॅप, त्यानंतर रुद्राक्ष आणि शेवटला अजून एक कॅप होऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लायर घेऊन एक्स्ट्रा वायर टर्न करून घ्यायची आहे
आणि त्यानंतर 1 सेंटीमीटर एवढी वायर सोडून एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायची आहे. त्यानंतर राऊंड नोज प्लायर घेऊन आपल्याला तिथे एक लूप बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लूप बनवताना माझी कॅप बाहेर पडलेली आहे. ते माझ्या आता लक्षात आलेलं आहे. तो मी पुन्हा ते लूप ओपन करून घेते आणि ती कॅप ओवून घेते त्याच्यामध्ये आणि तो लूप बंद करून घेते. अशा प्रकारे आता जो यू शेपची वायर आहे ती आपल्याला त्या लूपमध्ये टाकून घ्यायची आहे आणि एक्सेस वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि प्लायर घेऊन आपल्याला ती वायर वरच्या साईडने थोडीशी ट्विस्ट करून घ्यायची आहे, टर्न करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली बिग बाली गणपती बाप्पांसाठी तयार झालेली आहे. सुंदर अशी बिग बाली गणपती बाप्पांसाठी तयार झालेली आहे. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.